महाराष्ट्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रामध्ये यापुढे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर मराठी भाषा येत नसेल तर चालकांचा परवाना देखील रद्द होऊ शकतो। हा नेमका निर्णय काय आहे, हा निर्णय कोणाला लागू असणार आहे आणि ह्या निर्णयाबद्दल काहीसा वाद देखील निर्माण झालेला आहे। तो नेमका वाद काय आहे ह्या सगळ्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी संदेश। आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केलेली आहे। दिनांक 1 मे 2026 पासून राज्यामध्ये मोठी तपासणी मोहीम राबवली जाणार आहे। ह्या मोहिमेमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलता लिहिता येते की नाही, त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये प्रवाशांशी संवाद साधता येतो की नाही याची तपासणी केली जाणार आहे। आणि जर हे नियम पाळले नाहीत तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती कारवाई होणार आहे, म्हणजे त्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे। त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने परवाने दिलेल्या अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई होण्याची शक्यता आहे। या ठिकाणी एक मुद्दा महत्त्वाचा आहे की हा निर्णय पूर्णपणे नवीन नाही, तर 2019 मध्ये राज्य शासनाने ह्याबद्दलचा एक शासन निर्णय म्हणजे GR काढलेला होता। त्याचबरोबर 2014च्या परिवहन विभागाच्या आदेशामध्ये स्थानिक भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे असं नमूद करण्यात आलेलं होतं। म्हणजे हा नियम अगोदरपासून अस्तित्वात आहे, आता त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे। सरकारचं म्हणणं आहे की ह्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या। चालक मराठी भाषेमध्ये संवाद साधू शकत नाही किंवा प्रवाशांशी संवाद साधताना अडचणी येतात। ह्यावर मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे। त्यांनी इतर राज्याचं उदाहरण देखील दिलं। तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश इथे स्थानिक भाषेलाच प्राधान्य दिलं जातं। म्हणजे सरकारचा मुद्दा असा आहे की स्थानिक भाषेचा आदर आणि प्रवाशांची सोय अशा दोन्ही गोष्टी ह्यातून साध्य होणार आहेत। सरकारच्या ह्या निर्णयाला जोरदार विरोध देखील होत आहे। रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांचं म्हणणं आहे की परवाने रद्द करणे म्हणजे सूडबुद्धीचा निर्णय आहे। तसेच ते म्हणाले की चालक कर्ज काढून काम करत आहेत, अचानक परवाना रद्द झाला तर चालकांच्या कुटुंबावरती त्याचा परिणाम होईल। आधीच नियम तपासून परवाने दिलेले आहेत, त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे काही राजकीय पक्ष आणि नागरिकांकडून ह्या निर्णयाचं स्वागत देखील केलं जात आहे। तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर रिक्षा चालक असाल, टॅक्सी चालक असाल किंवा ओला उबर चालक असाल तर तुम्हाला मराठी भाषा बोलता येणं, लिहिता वाचता येणं हे आवश्यक आहे, अन्यथा तुमच्यावरती कारवाई होऊ शकते। तर महाराष्ट्र शासनाच्या ह्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा। माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।